तेषामहं समृद्धता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या विशुद्ध चेतसा। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा। अर्थात भगवंत म्हणतात, तुम्हाला या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून मी सहज सोडवितो। बरं का, जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून मी तुम्हाला सहज सोडवितो। संसार रूपी भवसागरामध्ये तुम्हाला तारण्यासाठी सामर्थ्य देतो। फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा। तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ। तुम्ही काय करा, मय्या वेशित चेतसा, तुम्ही मला चित्त अर्पण करा। जर चित्त अर्पण केलं, जो भक्त देवाला चित्त अर्पण करतो त्याला जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून भगवंत सोडवत असतात, त्याला संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देत असतात। किती सोपं आहे ना। प्रत्येकाला आज काय वाटतंय माहिती आहे का, मी मुक्त व्हावं। मुक्त व्हावं म्हणजे जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सुटावं। मला मोक्ष हवा आहे। मोक्ष म्हणजे नक्की काय असतं? मोक्ष म्हणजे नक्की तरी काय? या बंधनातून सुटायचं आहे, या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सुटायचं आहे। जर बांधलेल्याला बद्ध म्हटलं जातंय, ऐकताय ना, जर बांधलेल्याला बद्ध म्हटलं जातंय, तर ज्याच्याने बांधलेला आहे त्याच्यातून मुक्त केलं म्हणजे मोक्ष। बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे तुम्ही आम्ही मुक्त अवस्थेला प्राप्त होऊ, फक्त आपण काय केलं पाहिजे, देवाच्या चरणी चित्त अर्पण केलं पाहिजे। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या चिराडपाडा गावातील हे सपाट परिवार आणि सपाट परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अंजनी भास्कर सपाट आईसाहेबांना बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे प्रवीण दादा असतील, सूर्यकांत दादा असतील, दत्तात्रय दादा, संगीताताई, सुवर्णाताई, हा संपूर्ण सपाट परिवार आणि आपण सर्वच आप्तेष्ट मित्र परिवार। खऱ्या अर्थानं आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं। मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, मुलांचं संगोपन केलं, नातवंडांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, नातवंडांना सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। आणि या ठिकाणी या सपाट परिवारामध्ये कार्य करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये एक 2007 साली सर्वात मोठं दुःख कोसळलं, ते म्हणजेच आमचे बाबा अर्थात भास्कर बाबा सपाट यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। आणि त्यानंतर 2007 नंतर या मुलांना मार्गदर्शन करता करता, या मुलांवर संस्कार करता करता, या मुलांचं संगोपन करता करता आईचीही आणि बापाचीही माया, आईचंही प्रेम आणि बापाचंही प्रेम, आईचा अधिकार आणि बापाचाही अधिकार निभवत असताना आईसाहेबांनी आपल्या वयाच्या 75व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। आज त्यांचं उत्तर कार्य आणि उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। सेवेसाठी घेतलेला श्लोक असा आहे, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा। फक्त चित्त देवाला अर्पण केलं की देव आपल्याला काय करतात, मोक्ष, मुक्त, मोकळं करतात।
आता सर्वप्रथम आम्हाला काय करायचं आहे, तर आम्ही बांधलोय कशाने याचा विचार करायचा आहे. बरोबर आहे की नाही? मोकळं जर व्हायचं आहे, मुक्त जर व्हायचं आहे, तर नेमकं आम्ही कशाने बांधलोय याचा विचार केला पाहिजे ना, आहे की नाही? आम्ही प्रपंचाने बांधलेलो आहोत, आम्ही संसाराने बांधलेलो आहोत, आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, आम्ही भ्रमाने बांधलेलो आहोत. जर आम्हाला संसारातून मुक्त व्हायचं आहे, ऐकताय ना, तर संसारात असून नसल्यासारखं कार्य करता आलं पाहिजे. संसार तर सोडू शकत नाही आपण. संसार सोडून चालेल का? ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. कर्मयोगाने सगळे मिळालेले आहेत ना, नाही का बाबा? आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत, म्हणून त्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत. त्यांना सोडून चालेल? आणि त्यांना सोडून जर बाहेर कुठे आपण गेलो तर त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ का बाबा आपण? नाही ना. उलट आरती मौली काय म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीचे. कसं चालेल आई वडिलांना सोडून जर आपण बाहेर कुठे तीर्थाला गेलो, तिकडेच राहिलो, तिकडेच परमार्थ करायला लागलो, अध्यात्म करायला लागलो, मग त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होणार कसे? ज्या बाईचे ऋण आपल्यावर आहे, ज्या बाईवर ऋण आपले आहे, तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे, तीच बाई आपल्याला मिळालेली आहे, तिच्याशीच आपलं लग्न झालेलं आहे. ज्या मुलांवर आपले ऋण आहेत, ज्या मुलांचे आपल्यावर ऋण आहेत, तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या समाजाचं आपल्यावर ऋण आहे, त्याच समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे. ज्या कुटुंबाचं ऋण आपल्यावर आहे, त्याच कुटुंबामध्ये नवे नवे ज्या घराचं ऋण आपल्यावर आहे, त्याच घरामध्ये आपला जन्म झालेला आहे. घर सोडून चालणार नाही, संसार सोडून चालणार नाही. त्या घरात असून नसल्यासारखं राहायचं आहे, त्या संसारामध्ये असून नसल्यासारखं राहायचं आहे. अशा प्रकारे कार्य करायचं. बरं का? हे माझं, ते माझं, आणि माझं माझं एकदा निर्माण झालं, ममत्व निर्माण झालं त्या वस्तूंचं, की मग त्या वस्तू गेल्याचं दुःख आपल्याला होत असते. बरोबर आहे की नाही माऊली? जोपर्यंत एखादी वस्तू आपली नाही ना, मग ती गेली काय, आली काय, अजून काय झालं काय, त्याला काही वाटत नाही. पण जी वस्तू माझी म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये तो विचार आला, ममत्व निर्माण झालं ज्या वस्तूविषयी माझ्या अंतःकरणामध्ये, मग ते गेल्याचं दुःख आम्हाला होत असते. घरात आम्हाला कार्य करायचं आहे, पण आम्हाला हे स्मरणात ठेवायचं आहे, आज जरी लोक बोलत असतील अमुक दादाचं घर आहे, बरं का, हे बोलतात ना, हे घर आपल्या नाही का, आपल्या पांडाचं, सख्यादाचं, तुक्यादाचं नावं घेऊन सांगतात नाही का, आपल्या एकनाथाचं घर, बरं का. त्याने स्मरणात ठेवायचं आहे, जोपर्यंत ह्या घरात अंतरात्मा आहे तोपर्यंत ते घर माझं आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की ती घरपट्टी सुद्धा दुसऱ्याच्या नावावर झाली जाते. होती की नाही? आहे का? आपले पंजोबा जाऊन जवळजवळ 60-70 वर्ष झाले असतील, अजून घर त्यांच्याच नावावर आहे का बरं? त्यांच्याच नावावर आहे. फेरफार काढला तर त्यांचं नाव समजतंय, त्याच्यानंतर किती नावं लागल्यात जमिनीचं. बरोबर आहे की नाही? संसार करायचा आहे आम्हाला, त्या संसारामध्ये बांधलो नाही पाहिजे आम्ही, बद्ध अवस्था नाही झाली पाहिजे, आम्हाला मुक्त झालो पाहिजे, मोकळ्यापणाने केलं पाहिजे तो संसार, मोकळ्यापणाने राहिलो पाहिजे आम्ही घरामध्ये. प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे सोय समाधान या नाव बद्ध. बद्धाची व्याख्या सांगितलेली आहे. बद्ध कोणाला म्हणतात? बद्धाचं पहिलं लक्षण सांगितलेलं आहे, जयास नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण. जगाने काय करावं हे त्याला कळते, पण मीच काय करावं हे ज्याला कळत नाही त्याला बद्ध म्हणतात. तुम्ही कसं वागावं, शेजाऱ्यांनी कसं वागावं, घरातल्यांनी इतरांनी कसं वागावं हे आम्हाला सगळं कळतंय, पण आम्ही स्वतः कसं वागावं हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? बद्ध म्हणतात. आम्ही अज्ञानाधीन झालेलो आहे, देवापुढे देव कापतोय, अंधश्रद्धेअधीन झालेलो आहेत आम्ही.
देवापुढे प्राण्याचा बळी देतोय आम्ही, अंधश्रद्धेअधीन झालेलो आहे आम्ही, दगडाच्या देवाची पूजा करतोय आणि चांगल्या चालत्या बोलत्या देवाचा द्वेष करतोय, मत्सर करतोय, तिरस्कार करतोय, अज्ञान आहे आमच्याकडे। एखाद्या मूर्ती रूपाने असलेल्या देवाला आम्ही दिवा प्रज्वलित करतोय त्या ठिकाणी, एखाद्या प्रतिमे रूपेने असलेल्या आमच्या घरामध्ये देवाला अगरबत्ती ओवाळतोय, सुगंधी अगरबत्ती ओवाळतोय, दिवा प्रज्वलित करतोय, पण आमच्या जगण्या वागण्यामध्ये किती जणांच्या आयुष्यामध्ये अंधार आणतोय हेच आम्हाला कळत नाही। आमच्या जगण्या वागण्यामध्ये आमच्या विचाराचा, आमच्या कर्माचा, आमच्या गुणांचा किती दुर्गंध पसरला जातोय हेच आम्हाला कळत नाही। तो दुर्गंध झाकण्यासाठी आम्ही सुगंधी अगरबत्ती लावतो, पण किती जरी सुगंधी अगरबत्ती लावली तरी कर्माचा दुर्गंध कधी लपत नसतो कधी। आणि म्हणून स्वतःला शोधण्याचं ज्ञान ज्याच्याकडे नाही, स्वतःला पाहण्याचं ज्ञान ज्याच्याकडे नाही ना, त्याला बद्ध म्हणतात। मग आम्ही सर्वप्रथम ओळख करून घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे आम्ही कशाने बांधलेलो आहोत बरं का। एकाच मादीचे दोन पोपट आणि एका माणसाने ते पकडले, लहान लहान असतानाच घरी आणले, त्यांना खायला पाणी वगैरे द्यायला लागला, तो खायला द्यायला लागला, मोठे झाले ते। पंख फुटत नाही तोपर्यंत पोपट घरात असतात, पोपट काय ना पोरं काय, बाबा खरंय की खोट आहे, पंख फुटत नाही तोपर्यंत, पंख फुटल्यानंतर मग तोच बाप बोलतो, हो मग आता कसं तू माझं ऐकशील, तुला पंख फुटले ना। मुलं काय, माणसं काय आणि पक्षी काय, बरोबर आहे की नाही। पंख फुटत नाही तोपर्यंत आई वडिलांचं ऐकत असतात, पंख फुटल्यानंतर मग ते उलट बोलतात, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला कळत नाही, आई तू गप, तुला काही कळत नाही, शाळेत नाही गेली, शिकली नाही, काय नाही बरं का। त्याला हे कळत नाही की त्यांना जेवढं कळतंय तेवढं मला कळत नाही, आणि त्यांना जर कळत नसतं आज या जगात मी नसतो, बरोबर आहे की। असं बोलण्यासारखं बरंच आहे। आणि पंख फुटण्याच्या आधी मग त्या मालकाने काय केलं माहितीये का, त्या दोन्ही पोपटांना दोन पिंजरे आणले, एकाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि एकाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं। सांगा खुश कोण असेल, आनंदी कोण असेल, लोखंडाच्या पिंजऱ्यातला की सोन्याच्या पिंजऱ्यातला? एक पाहुणा आला त्यांच्याकडे, तो पाहुणा लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये जो पोपट होता ना त्याच्या जवळ गेला, हात जोडले त्याला, दादा कसं वाटतंय रे तुला? म्हणे कसं वाटणार, बंदिस्त आहे, पिंजऱ्यात आहे, स्वतंत्राने विहार करणारा मी, स्वतंत्राने फिरणारा मी, मला जगण्याचं स्वतंत्र होतं, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, जे पाहिजे ते फळ मला आवडतं खाणारा मी आज पिंजऱ्यात अडकलेलो आहे, आज पिंजऱ्यात बंदिस्त आहे मी, मला काय वाटणार आहे, दुःखच ना। चला त्या पाहुण्याला वाटलं की हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून हा दुःखी आहे, आपण सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला जाऊन विचारू। आणि त्याला विचारल्यानंतर जे उत्तर लोखंडाच्या पिंजऱ्यातल्या पोपटाने दिलं तेच उत्तर सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाने दिलं। दादा पिंजरा लोखंडाचा असू द्या नाहीतर सोन्याचा असू द्या, बंदिस्तच आहे ना। माणूस गरीब असू द्या नाहीतर श्रीमंत असू द्या, बंदिस्तच आहे ना, नाही का। त्याच्याकडे किती जरी संपत्ती असेल, सोन्यासारखा माणूस, सोन्याचा माणूस, गोल्ड मॅन काहींना नाव ठेवले आपण ना, गोल्ड मॅन। कोणी कसाही जरी असला तरी पिंजऱ्यात आहे की नाही, बंदिस्त आहे, तो बांधलेला आहे। आणि म्हणून मग म्हणतात आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने। तेवढं बोल दिलंय ना आपल्याला, तेवढं सामर्थ्य दिलंय ना आपल्याला, आम्ही सहज विहार करू शकतो, आम्ही सहज आमच्या जीवनाचा उद्धार करू शकतो,
आम्ही सहज आमच्या आयुष्याचा उद्धार करू शकतो. तेवढं सामर्थ्य, तेवढं बळ, तेवढी सद्बुद्धी भगवंताने आम्हाला दिलेली आहे. पण आम्ही बांधलोय ना. बांधलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे मग ते बळ आमचं काय कामाचं सांगा. आता उडण्याचं बळ त्या पोपटांमध्ये नाहीये का? आहे ना. पण बांधलेल्या अवस्थेमध्ये ते काय बळ दाखवणार आहेत त्याचा? एकदा सोडा, मग बघा कसे विहार करतात ते, कसे फिरतात स्वतंत्रपणे ते. ताटी उघडा ज्ञानेश्वर. आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? आमच्यावर जी पडलं आहेत, पटलं आहेत, आवरण आहेत, ती बाजूला करता आली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाय, काळ आला जवळीक रसावया. मायेच्या जाळामध्ये आम्ही अडकलोय ना. आणि माणूस काय करतोय माहितीये का? एकदा ममत्व निर्माण झालं ना त्याच्या अंतःकरणामध्ये, माझं म्हणून, की स्वतःहून स्वतःला अडकून घेतो. दत्तगुरूंनी एकूण किती गुरु केले माहितीये का? 24. तसे अनेक गुरु केले, पण भागवतामध्ये 24 गुरूंची यादी आलेली आहे बरं का. त्यापैकी एक कपोत आहे. गुरु अनेक आहेत, तेवढा वेळ आपल्याला नाही, आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे. कपोत आहे, कपोत. हा कपोत आहे ना, हा विहार करत होता, फिरत होता, दाणा पाणी चाऱ्यासाठी इकडे तिकडे भटकत होता. त्याची लहान लहान पिलं होती, त्याची मादी होती एकत्र बसलेली. पारध्याने काय केलं? त्यांच्यावर जाळं टाकलं. ती मादी, ती पिलं त्या जाळ्यामध्ये अडकली गेली. जाळ्यामध्ये अडकलेली ती पिलं, ती मादी तडफडते बाहेर निघण्यासाठी. तेवढ्यात तो कपोत येतोय, पक्षी बाहेरून पाहतोय, माझी पिलं त्या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत, माझी मादी त्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. आता याने काय करावं? स्वतःहून स्वतःला अडकवून घेतलं त्या जाळ्यामध्ये. मायेअधीन झालेला मनुष्य कसं वागतोय? ममत्व ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं ना, तो कसा वागतोय बघा. स्वतःहून स्वतःला अडकवून घेतोय. पहिला विचार आम्ही केला पाहिजे, आम्ही कशाने बांधलेलो आहोत? आम्ही संसाराने बांधलेलो आहोत. संसार सोडून चालणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आमच्या आई वडिलांचे ऋण आम्हाला फेडायचे, आमच्या पत्नीचे, आमच्या मुलांचे, आमच्या समाजाचे, आमच्या कुटुंबाचे, आमच्या घराचे ऋण आम्हाला फेडायचे आहेत. आम्हाला कर्म करायलाच पाहिजेत. कर्म करावीच लागणार आहेत. कर्म करणं आमचं कर्तव्य आहे. देरे हरियाणी खाटल्यावरही मिळेल, नाही मिळणार. आम्हाला कर्म करावीच लागणार आहेत. पण ती कर्म करत असताना आम्ही नीती मूल्यांची जोपासना केली पाहिजे. नीतीने वागलो पाहिजे, नीतीने जगलो पाहिजे, धर्माचरण केलं पाहिजे, धर्माचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी ज्या पद्धतीने संसार केला, त्या पद्धतीने आम्हाला संसार करता आला पाहिजे. माऊली तर म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जो संसार केला, तो संसार आम्हाला करता आला पाहिजे. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, जो संसार त्यांनी केला, तो संसार आम्हाला करता आला पाहिजे. त्या पद्धतीने संसार आम्हाला करता आला पाहिजे. आणि म्हणून अलिप्तपणाने जेवढा आम्ही संसार करू ना, तेवढी मुक्त अवस्था मला प्राप्त होईल. बद्ध अवस्था राहणार नाही त्या ठिकाणी. जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला पूर्णविराम देता आला पाहिजे. कुठेतरी फुल स्टॉप पाहिजे ना, कुठेतरी पूर्णविराम पाहिजे ना, कुठेतरी संपला म्हणून असं मनामध्ये आला पाहिजे ना. 100 वर्ष कार्य करणाऱ्या एखाद्या आजोबाला जाऊन विचारा, आता वाटतंय का तुम्हाला निरोप घ्यावा असं? काय उलट तो बोलतोय, 2 नातवांची बघितल्यात, तेवढा एक 3रा नातवाचा बघितला असताना बरा झाला असता. अरे ते मुलांची लग्न पाहण्याचं भाग्य काहीच्या नशिबात नसते. तू नातवांची लग्न पाहिल्या तरीही त्याचा पूर्ण झाला नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. चटके खाऊनही मनुष्य सोडायला मागत नाही, तो सुटायला मागत नाही. त्यालाच तर संसार म्हणतात.
त्याच्यातले आसार बाजूला सारले ना की मग बरोबर होत आहे बरं का. अज्ञानाने आम्ही बंदिस्त झालेलो आहोत. ज्या दिवशी आम्ही घडवलेल्या मूर्तीची जेवढी काळजी आम्ही घेतो, ऐकताय ना, माणसाने घडवलेल्या मूर्तीची जेवढी काळजी मनुष्य घेतोय, माणसाने घडवलेल्या मूर्तीची ज्या पद्धतीने सेवा मनुष्य करतोय, माणसाने घडवलेल्या मूर्तीविषयी जेवढा प्रेमभाव माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, तेवढा आम्हाला घडवलेल्या मूर्तींच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण होईल. तीच काळजी आणि तीच सेवा आम्हाला जन्माला घालणाऱ्या, आम्हाला घडवणाऱ्या मूर्तींच्या अर्थात आई वडिलांची सेवा आमच्याकडून घडेल. त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मंदिरातल्या देवाची कृपा सुद्धा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं अज्ञान नष्ट झालं पाहिजे, अज्ञान बाजूला केलं पाहिजे. आणि अज्ञान जर बाजूला करायचंय तर त्यासाठी आम्ही पहिले ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे बरं का. आता ज्ञान कशाला म्हणतात? हा पेन आहे, याचा वापर कसा करायचा बरं का. असं डायरेक्ट लिहायला गेलो तर लिहिल का? टोपण काढून लिहिणं हे मला कळायला लागलं म्हणजे त्या पेनाविषयी मला काय झालं, ज्ञान प्राप्त झालं. आलं का लक्षात? इथपर्यंत ठीक आहे. डोळ्यातून पाहतोय आम्ही, कानातून ऐकतोय आम्ही, तोंडातून बोलतोय. काय बोलावं, काय पाहावं, काय ऐकावं, टोपण काढल्याशिवाय पेन लिहित नाही. पण काय लिहावं हे ज्ञान आम्हाला प्राप्त होत आहे ना, त्याला आत्मज्ञान म्हणतात. ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान कशाला म्हणतात? अमुक अमुक अभंग माझे पाठ आहेत, अमुक अमुक ओव्या माझ्या पाठ आहेत, एवढे एवढे ग्रंथ मी वाचलेत, याला ज्ञान म्हणतात. त्याचा उपयोग तुला किती झालाय बरं? आपल्याला किती झालाय त्याचा उपयोग? आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला किती झालाय? समोरच्या माणसाचा द्वेष करणं याला पाप म्हणतात. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे की नाही? मग तरी सुद्धा जर आपल्याकडून द्वेष घडत असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला काय आहे? माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेनं पाहणं याला पाप म्हणतात. आणि तरी जर माझी दृष्टी तीच असेल, माझ्या ज्ञानाचा उपयोग मला काय झाला बरं? दुसऱ्याची धन ओरबडून खाणं याला पाप म्हणतात. जरी ओरबडूनच खाण्याची वृत्ती माझी निर्माण होत असेल तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मला काय झाला बरं? एका साधूने एका पोपटाला एवढं शिकवलं, परत 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 मार्गदर्शन केलं त्याला, परत 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 सांगितलं त्याला, दादा एकाच ठिकाणी कुठे गुंतून राहायचं नाही. काय शिकवण आहे? एकाच ठिकाणी कुठे गुंतून राहायचं नाही. कुठेतरी एकाच ठिकाणी असं पाहत राहायचं नाही. हुशार राहायचं, चलाक राहायचं, चतुर राहायचं. कदाचित एखाद्या ठिकाणी जर तू गुंतून राहिलास ना तर पारधी जाळं टाकेल, तुला पकडून नेईल. आणि एकदा काय पारध्याच्या तावडीत सापडलास ना तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. रोजच त्याला सांगणं हे, रोज ऐकताय ना? रोज ऐकून ऐकून त्या पोपटाचं पाठ झालं बाबा. तो पोपट आता बोलायला लागला, दादा एका ठिकाणी गुंतून राहायचं नाही, पारधी जाळा टाकेल, पारधीच्या जाळ्यात जर अडकलास तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. पोपट बोलायला लागला. आता त्या साधूला वाटलं की चला ठीक आहे, एवढं सगळं काही कळायला लागलं, पाठ झालं म्हणजे हा कधीही पारध्याच्या जाळ्यात सापडणार नाही, म्हणून त्याला काय केलं, मोकळं केलं. थोड्या दिवसानंतर ज्या वेळेला तेच साधू पडग्याच्या बाजारला गेले ना बाबा, त्या वेळेला
पडग्याच्या बाजारामध्ये एक पारधी पोपट विकायला बसला होता. ऐकताय? तो पोपट त्या पारध्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला, बंदिस्त असलेला तो पोपट त्या ठिकाणी बोलतोय, दादा एकाच ठिकाणी गुंतू नये, पारधी जाळा टाकेल, पकडला जाशील, बंदिस्त होशील, आणि जर पारध्याच्या जाळ्यात सापडला तर तुला कोणीही, मी सुद्धा सोडवू शकत नाही. त्या पिंजऱ्यातल्या पोपटाचं बोलणं ऐकल्यानंतर तो साधू 2 मिनिटं तिथे शांत उभा राहिला, त्या पोपटाकडे पाहत राहिला, पोपटाचं निरीक्षण करत राहिला. ऐका, एकही शब्द चुकत नाही तो पोपट बोलताना. जसं तो पोपट बोलतोय ना, त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. त्या पारध्याला वाटलं हा सत्पुरुष आहे कोणतरी, याला माझा पोपट आवडलेला आहे. पण पोपटाचं निरीक्षण करता करता त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, म्हणजे कदाचित विकत घेण्याची ऐपत नसेल, पैसे नसतील. काय म्हणाला तो पारधी, बाबा तुम्हाला जर पोपट हवा असेल ना, तुमच्या जवळ जे असतील ते द्या आणि पोपट घेऊन जा. काय म्हणतात साधू, ऐका, काही असतील ते देऊन पोपट घेऊन जा. तू बोलतोय बरोबर आहे, हा पोपट मला फुकट पण नको. काय म्हणतात, फुकट पण नको हा पोपट. आपण त्याला म्हणतोय पोपट पंची करणारे. काय काय म्हणतो आपण त्यांना, पोपट पंची करणारे. आमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला किती होतो याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का. आम्हाला समजतंय ना काय करावं काय नाही करावं, हे कळतंय ना, प्रत्येकाला कळतंय. ज्याला एकही व्यसन नाही त्यालाही कळतंय व्यसन केल्यानंतर काय दुष्परिणाम आहेत, आणि जो व्यसनाधीन झालाय त्यालाही कळतंय व्यसन केल्यानंतर काय दुष्परिणाम आहेत, पण तरी सुद्धा करतोय ना. ऐक ज्ञानाचे लक्षण. ऐकणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. पहिलं, ऐकणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. ऐकून मनुष्य बिघडतो हे तुम्हाला माहिती आहे का? ऐकून मनुष्य बिघडतोय हे तुम्हाला माहिती आहे का? अहो, एखादा बाप बोलतोय ना, माझा मुलगा तसा नव्हता, माझ्या शब्दाच्या पलीकडे कधी जात नव्हता, एकही सुपारीच्या खंडाचा व्यसन त्याला नव्हता, जिथून या शेजाऱ्यांच्या पोरांच्यात जायला लागला ना, तिथून त्यांचा ऐकून माझा पोर बिघडला. बरोबर आहे की नाही? ते पण जाऊ द्या, चला आपल्या घरातलं सांगतो. एखादी आजी बिचारी बोलते ना, माझा पोऱ्या म्हणजे माझ्या शब्दाच्या पलीकडे कधी गेला नाही, मला विचारल्याशिवाय कधी काम केला नाही, पण जिथून लगीन झालाय ना तिथून ऐकून बिघडला. तो कोणाचं? आपला विषय असा आहे, ऐकून मनुष्य बिघडतोय हे आम्ही बघितलेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहे. मग ऐका ना, संत म्हणतात ऐकून मनुष्य बिघडतोय, याच्यावर तुमचा विश्वास आहे ना? मग ऐका, ऐकूनच मनुष्य घडतोय, फक्त ऐकलं पाहिजे. ऐकूनच मनुष्य घडतोय, फक्त ऐकलं पाहिजे. ज्ञान हवं आहे ना, मग ऐका. ज्ञानाचे लक्षण काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आत्मज्ञान. मला स्वतःला शोधता आलं पाहिजे, मला स्वतःला पाहता आलं पाहिजे, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि आम्ही एकदा स्वतःला शोधायला लागलो ना, अंतर्मुख होऊन आम्ही स्वतःचा विचार केला ना, की मग मुक्त व्हायला वेळ लागत नाही. मोक्ष ज्याला म्हणतात ना, मोकळा व्हायला वेळ लागत नाही, सहज मोकळा झाला जातो मनुष्य. फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे, त्याने स्वतः हातपाय हलवले पाहिजेत ना, आहे की नाही? बद्ध कोण झालाय? स्वतः. बरं, मग विचार करा ना, बद्ध अवस्था आपल्याला कशी प्राप्त झालेली आहे? आपल्याला कोणी बांधलंय का आपण स्वतःहून बांधून घेतलंय? आपण मायेच्या जाळामध्ये बांधलोय, आपण अज्ञानामध्ये बांधलोय, आपण अंधश्रद्धेमध्ये बांधलोय, आपण भ्रमामध्ये बांधलोय. कोणी बांधलंय का आपण स्वतःहून बांधून घेतलंय?
स्वतःच बांधून घेतलंय. बरोबर की नाही माऊली? कोणीही बांधलेलं नाही आम्हाला, आम्ही स्वतः बांधून घेतलेलं आहे. मायेचं जाळं आम्ही स्वतः निर्माण करतोय, आम्ही स्वतः ते विस्तारित करतोय मायेचं जाळं. बरं का? मग आम्ही जर स्वतःहून आम्हाला बांधून घेतलंय तर आम्हाला कोणतरी सोडविल याची वाट पाहून चालेल का? म्हणून माऊली काय म्हणतात? आपुली आपण. बरोबर आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपुली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडा वेगी. उलट अर्थी आपलं हित ज्याला कळतंय ते धन्य आहे. आपलं हित ज्याला कळतंय ते धन्य आहे. नुसते तेच धन्य नाही, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून मुक्त अवस्था जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची, आम्हाला मोकळं व्हायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? स्वतः त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ऐका, तुमच्या डोक्यावर जर एखाद्या गोष्टीचं ओझं असेल, तुम्हाला जर जड झालं तर तुमची मुलगी घेईल, मुलगा घेईल, ते हलकं करेल. पण आम्ही जे आमच्या आयुष्यभर कर्म करतोय ना, जे गोळा करतोय ना, पाप किंवा पुण्य, त्याला वाटेकरी कोणीही नाही. आहे कोणी वाटेकरी? पापालाही नाही आणि पुण्यालाही नाही. बरं का? पाप ते पापच असते आणि पुण्य ते पुण्यच असते. पापाचं फळ ते दुःख आहे. बरोबर आहे की नाही? पापाचं फळ दुःख आहे आणि पुण्याचं फळ सुख आहे. पण जे करतोय ते आवश्यक भोगावंच लागतंय. ते चुकत नाही, सुटत नाही. कोणालाच सुटलं नाही, कोणालाच चुकलं नाही ते आतापर्यंत. देवाधिकांना नाही चुकलं तर आपल्याला काय चुकणार आहे? चुकेल? देवाधिकांना नाही, देवाच्या बापाला नाही चुकलं. दशरथ राजा पुत्र शोके गेला, आपल्यालाही चुकणार नाही. बरं का? आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक त्रिविध ताप आहेत. या त्रिविध तापांपैकी एक ना एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. पण त्या तापाची झळ जर आम्हाला लागू नये असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तेषाम अहम समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. भगवंत काय म्हणतात? तुम्हाला या जन्म मृत्यूच्या राहटगाड्यातून सोडवतोय ना. जन्म झालाय ना आपला, मृत्यू ठरलेला आहे. जन्म झालाय, मृत्यू ठरलेला आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. मृत्यूला पर्याय आहे? मृत्यूला पर्याय आहे का? नाही, मृत्यूला पर्याय नाही. आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण करतोय की नाही, ज्या ज्या काही गोष्टी अनुभवतोय की नाही, त्या अनेक गोष्टींना पर्याय आहे. अनेक गोष्टींना पर्याय आहे. जीवनाच्या वाटेवर एकच गोष्ट अशी आहे की तिला पर्याय नाही. पर्याय नाही, तिला पर्याय नाही. लहान लहान मुलांचा मृत्यू आमच्या डोळ्यासमोर काही वेळेला होतोय. त्यांची आजी आजोबा जिवंत असतात. एखाद्या वेळी त्यांचा नातू मृत्यूला कवटाळतोय, मरणदायी वेदना भोगतोय तो. अशा वेळी तो आजोबा देवाला सांगत नसेल का, अरे देवा माझी काय देऊला घडणार आहेत, मला नेला देवा. तुझी जागा जर रिकामी झालेली आहे आणि ती जागा जर तुला भरायचीच आहे देवा, माझ्या नातवाच्या मागे काय लागलंय, तू मला ने ना. पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही. म्हणून महादेव आधीच जाऊन बसले स्मशानात. काय समजतंय का? महादेव कुठे जाऊन बसलेत? आधीच स्मशानामध्ये. तुमच्या गावात आहे स्मशान? चिरटपाड्यामध्ये स्मशानभूमी आहे? हा, किती आहेत? 2. गरीब तिकडं, श्रीमंत इकडं. नाही, काळी तिकडं, गोरी इकडं, सुशिक्षित तिकडं, अशिक्षित इकडं, असं काही एकाच ठिकाणी सगळे. क्या लेके आए रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला.
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा। पावों फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी एक घर है, किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। एक दिवस प्रत्येकाला जावंच लागणार आहे। फक्त एवढं स्मरणात ठेवा, सगळे वाद मिटले जातील। काय एक दिवस आम्हाला जावंच लागणार आहे, एवढं स्मरणात ठेवा। बहीण भावाशी भांडेल का? भाऊ बहिणीशी भांडेल का? काका पुतण्याशी भांडेल का? पुतण्या काकाशी भांडेल, भाऊ भावाशी भांडेल? मुलाचं वडिलांचं काही वाद होईल? शेजारी शेजाऱ्याशी भांडेल? आणि भांडण कशावरून रे? आम्हाला वाटलं होतं समृद्धी आल्यानंतर आमची समृद्धी होईल, पण कित्येकांच्या भाऊबीज बंद झाल्या बाबा। बरोबर आहे की ना? भाऊबीज बंद झाल्या, कित्येकांचे रक्षाबंधन बंद झाले। प्रेम वाढलं म्हणून? पैसा वाढला, संपत्ती वाढली, लालच आली, स्वार्थ निर्माण झाला, भाऊ बहिणीचा राहिला नाही, बहीण भावाचा राहिला नाही। तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो, नरदेहात आहोत तोपर्यंतच भाऊ आहे, बहीण आहे, काका आहे, काकी आहे, आई आहे, बाबा आहे। एकदा नरदेह सोडल्यानंतर पुढे 83,99,999 योनींमध्ये नाही भाऊ का नाही, बहीण का नाही, आई का नाही, वडील। मुलाला आईची जाणीव नाही, ओळख नाही, आहे का? पुढे जनावरांमध्ये, कुत्र्यांमध्ये, मांजरांमध्ये आहे मावशी काकी? नाही ना? मग नाती गोत्यात येतील असं वागू नका, नाती गोत्यात येतील असं कार्य करू नका। आम्हाला आमच्या घरात कार्य करायचं आहे, पण घरात कार्य करता करता घराचं थिएटर करण्यापेक्षा घराचं मंदिरामध्ये रूपांतर करा। ज्या घरात तुम्ही आहात त्याच घरामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। गृहस्थ आश्रम किती श्रेष्ठ आहे बघा, गृहस्थ आश्रम किती श्रेष्ठ आहे बघा। मंदिरामध्ये तुम्ही घरातली कर्म करू शकत नाही, करू शकता नाही, पण तुम्ही ज्या गृहस्थ आश्रमामध्ये राहता, ज्या घरामध्ये राहता, त्या घरामध्ये घरातली कर्म करूनही तुम्ही मंदिरातली कर्म करू शकता। ग्रंथ वाचन करा, भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं स्तवन करा। याच्या व्यतिरिक्त मंदिरात अजून काय चालतंय? देवाचं भजन पूजन करा। नीतीने जर वागत असाल, नीतीने जर जगत असाल, धर्माचरण जर करत असाल, तर तुमचं घर म्हणजेच मंदिर आहे। पण ती जबाबदारी आमच्यावर आहे ना, का शेजाऱ्यांवर आहे? तुमच्या घरातला कचरा शेजारी काढायला येतील काय? येतील का? नाही। आमच्या घरातला कचरा आम्हालाच काढावा लागणार आहे। एकदा काढून झाला का शेजाऱ्यांच्या अंगणात आम्हालाच टाकावं लागणार आहे, बरोबर का? बुद्धी माणसाची, घरातला कचरा आम्ही शेजाऱ्यांच्या अंगणात नेऊन जर टाकत असू, तर मनात आमच्या किती कचरा आहे बघा बरं, अंतःकरणात आमच्या किती कचरा आहे बघा बरं। ज्या पद्धतीने आम्ही आमचं घर साफ करतोय, स्वच्छ करतोय ना, तसं आमचं मनही स्वच्छ करता आलं पाहिजे, आमचं अंतःकरणही स्वच्छ करता आलं पाहिजे। ऐका, घरातला कचरा झाडू साफ करते, झाडूने साफ केलं जातंय, तो आपल्याला करावा लागतो, पण आपल्या मनातला आणि आपल्या अंतरातला कचरा साफ करण्यासाठी हे प्रवचन आहे। कीर्तन, प्रवचन, संतांचं वाङ्मय, गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी कशासाठी आहे? आमच्या मनातला कचरा काढण्यासाठी, आमच्या अंतःकरणातला कचरा काढण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, गाथा आहे, भागवत आहे, काढता आला पाहिजे। जन्म झालेला आहे, मृत्यू आम्ही चुकवू शकत नाही, मृत्यू 100% सत्य आहे। बरं, आमचा जन्म कसा झाला? इच्छेने का अनिच्छेने? आपल्या जन्माची ओळख करून देत असताना काय म्हटलेलं आहे माहितीये का? वासने संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। 83,99,999 योनींमध्ये कुठेतरी काहीतरी चांगलं घडलं
पाप पुण्य समकृत हा मग नर यनुष्य जायते, तेव्हा आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. सहज नाही, सहज नाही. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, अनंत जन्मीचे पुण्य जोडलं तेव्हा आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे. मृत्यू 100% सत्य आहे, जावंच लागणार आहे. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काय. किती राजा असू द्या, किती मोठा श्रीमंत असू द्या, कोणीही असू द्या, कोणालाही मृत्यू चुकवता आला नाही, जावंच लागणार आहे. सृष्टीचा नियम आहे, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय, नियम आहे. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. ह्या दोन्हीच्या मधलं अंतर जे आहे की नाही त्याला आयुष्य म्हणतात. काय म्हणतात त्याला? आयुष्य. ते आयुष्य किती असावं आमच्या हातात नाही, आहे का? आयुष्य किती असावं आपल्या हातात आहे. माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा, निर्माण झाला काय ना फुटला काय, कधी कोणाचा बुडबुडा फुटेल सांगू शकत नाही. कधीही कोणत्याही वेळेला कधीही जावं लागतंय. बोलता बोलता मृत्यू होतो माणसाला, चालता चालता ठेस लागली काय नाही झालं काय तिथे. जन्म आणि मृत्यू याचा मधला काळ आहे, त्याला आयुष्य म्हणतात. आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे. आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाहीये, पण मृत्यूचा सोहळा आमच्या मनाप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही आयुष्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमच्या आयुष्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमच्या आयुष्यात आम्ही काय करायचंय हा महत्वाचा विचार आम्ही केला पाहिजे. आलासी कोठोनी जासी कमण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपुनिया आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुनिया मन नाही पोविले. वेद शास्त्र पुराणे हाका मारीती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, 184च्या तेने चुकतील खेपा. 184च्या खेपा जर आम्हाला चुकवायच्या आहेत तर ह्या कलियुगामध्ये सर्वात साधं सोपं आणि सरळ साधन जर कुठलं असेल तर देवाची येतवारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारही साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधं साधन आहे, एकदम सोपं साधन आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो खरा नारायण. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरते. किती नामस्मरण करावं आम्ही, किती वेळ करावं. रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आमचं येणं जे आहे ना, आमचा जन्म जो आहे तो वासनेसंगी आहे. आम्ही स्वइच्छेने आलेलो नाही, आम्ही अनिच्छेने आलेलो आहोत. एक स्वइच्छा, एक परिच्छा आणि एक अनिच्छा, 3 प्रकारे येणं झालं जातं या सृष्टीवर, या मृत्यू लोकांमध्ये. आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा यायचं, कार्य करायचं, कार्य झालं की पाहिजे तेव्हा जायचं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. खऱ्या अर्थानं जगाचं कल्याण करण्याकरता, तुमचा आमचा उद्धार करून घेण्याकरता त्यांचं येणं असतंय. संतांचं येणंही त्यांच्याच हातात आहे आणि जाणंही त्यांच्याच हातात आहे. याला स्वइच्छा म्हणतात. फक्त संत, देव पण नाही, संतच. येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातात आहे. कार्य संपलं. ज्ञानेश्वरीची रचना झाली, चांगदेव 65ची रचना झाली, अमृतानुभवाची रचना झाली, हरिपाठाची रचना झाली. झालं जे कार्य आमचं होतं ते झालेलं आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन, धर्म कार्य सिद्धीस नेले. आता माझे जीव उरले पाईकपण, आता झालेलं आहे. मग काय 21-22 वर्ष माऊलींनी कार्य केलं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी उभी अनुभवावी.
एक ओवीचा जरी अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल. हरिपाठाचा एकच अभंग 15 वेळा वाचा, एक एक शब्द परत परत वाचा. नुसता एक अभंगाचा बोध जरी आमच्या अंतःकरणामध्ये झाला ना हरिपाठाच्या, तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल. एकच अभंग. 21-22 वर्ष माऊली ज्ञानोबांनी कार्य केलं. विश्वात्मक देवाकडे मागायची वेळ आली. स्वतःसाठी काही मागितलं नाही. केवळ गावापुरतं, समाजापुरतं, राष्ट्रापुरतं, राज्यापुरतं, केवळ देशापुरतं नाही. विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने, कोशावे तोषोणी मुझ द्यावे पसायदान. काय मागितलं? जे खडांची व्यंकटी सांडो. माणूस कोणताही वाईट नाहीये. माणूस वाईट आहे काय? कुठली बाई वाईट आहे का? आई कुठली महिला वाईट आहे? फक्त जी चहा देते ती चांगली आहे, आणि जी चहा पाजत नाही ती, जी जीव काढते ती चांगली आहे, जी जीवच काढत नाही ती. माणूस कोणताही वाईट नाहीये. माणसाकडे असलेले विचार, माणसाचे असलेले गुण, माणसाची असलेली कर्म वाईट आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात खड, त्यांचा वाकडेपणा जो आहे ना तो गेला पाहिजे. जे खडांची व्यंकटी सांडो. मग काय झालं पाहिजे? तया सत्कर्म रती वाढो. त्यांच्याकडे बुद्धी उत्पन्न झाली पाहिजे. प्रवचन श्रवण करण्याची, कीर्तन श्रवण करण्याची, गीता गाथा अभ्यास करण्याची बुद्धी उत्पन्न झाली पाहिजे. तया सत्कर्म रती वाढो आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सगळ्यांना आनंदात राहता येईल ना. काय गटारी जवळ आहे ना, गटारी का तो चित्र बघा प्रत्येक वेळेला येतो माऊली व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला. एक कोंबडा असा तगडा दाखवलाय, ती कोंबडी दाखवली त्याच्या पाया पडताना. पाया पडून घेते, उद्या तुमचा काय होईल सांगू शकत नाही. बघितलंय तुम्ही? तर दिवसच्या अगोदरच्या दिवशी एक 4-5 दिवस असते ते, आणि गटारीच्या 4-5 दिवस आधी ते सगळीकडे फिरते, सगळ्यांच्या मोबाईल मध्ये येते ते. बरं, पाया पडून घेते, उद्या तुमचा काय होईल सांगू शकत नाही, कारण तुमचा यम तयारीत आहे. दात पाजवून तयारीत आहे. फक्त दिवसाची वाट पाहतो. दिवस उजाडतो कधी ना, याला मी घेऊन जातो कधी, कोणाकडे? कसायाकडे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. बोलण्यापुरतच, बोलण्यापुरतच. अरे आपल्या नुसती ठेच लागली तर आपला जीव जातो. किती वेदना होतात माऊली, किती वेदना होतात. एखाद्या वेळी जर मुलं आंबे पडत असतील आणि तो आंब्याला फेकलेला दगड जर चुकून आमच्या लागला, किती त्रास होतो. माय मुली, टोमॅटो कापता कापता जर बोटाला सुरी लागली तर चांगलं वाटतंय. कांदा कापता कापता जर हात चिरला तर, अरे एवढीशी सुरी आमच्या बोटाला लागली, हाताला लागली तर आम्हाला मरणदायी यातना होतात. ऐका, आमच्या स्वार्थासाठी, आमच्या टीचभर पोटासाठी, आमच्या जिभेच्या चोचल्यांसाठी आम्ही काय काय करतोय रे, काय काय करतोय, काय काय करतोय. आणि अभिमान कसला आम्हाला, कसला अभिमान. तुमच्या घरी एखादी जर पूजा झाली, एखादा जर कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी जर शुद्ध शाकाहारी असेल तर कोणी अभिमानात सांगतंय का माऊली 50 किलो कोबी संपली म्हणून? सांगतंय? 40 किलो फ्लावर संपली सांगतंय कोणी? परवा एक जण मला सांगायला आला, साखरपुडा झाला, 100 किलो आबी संपला, लगेच जाऊन 25 किलो आणला. म्हटलं अरे गाढवा, कसला अभिमान करतोय, त्याची तरी लाज बाळगा जरा थोडी तरी. प्राण्या पक्ष्यांचा जीव घेताय आणि उलट अभिमानात सांगताय. कसला अभिमान माणसाला असावा रे, कसला अभिमान माणसाने करावा. वाईट कर्म करतोय तर करतोय आणि उलट अभिमानात सांगतोय. आम्ही सुखी असावं की दुःखी असावं हे सूत्र आमच्या जवळ आहे. आमच्या दुःखाला कोणी कारणीभूत नाहीये. आम्हाला जर सुख प्राप्त होत असेल तर तेही कोणाकडून मिळत नाही, त्याला कारण आम्हीच आहोत. आम्हाला कळत नाही. आमच्या फक्त बालावर कुठे कुठे
पायावर जोत्यावर कुठे भिंतीवर लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे, पेरावे तसे उगवते, पेरावे तसे उगवते. तुमच्याकडे कडधान्य पेरतात का बरं? पेरतात? मग तुम्ही वाल पेरल्यानंतर मूग आणायला जाता का शेतावर? नाही ना. तुम्ही झिनी लावल्यानंतर रत्न आणायला जाता का? मसूर? नाही ना. जे पेरताय त्याचीच अपेक्षा करताय ना माऊली. मग तसं तुम्ही समोरच्याला दुःख दिलं तर तुम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल का? चालेल? एवढं पण आम्हाला कळू नये का? एवढं पण आमचं डोकं नको का चालवायला? आम्ही एवढी पण बुद्धी नको का आमची आम्हाला वापरायला? परमार्थ हा सत्वगुणातून घडत असतो, रजोगुणातून तमोगुणातून नाही. काय रजोगुणातून परमार्थ घडेल? रजोगुणे पुनरावृत्ती म्हटलेला आहे, तमोगुणे अधोगती म्हटलेला आहे, सत्वगुणे भगवत भक्ती. आणि तो सत्वगुण आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा यासाठी आमच्या आयुष्याकडे आम्ही बघितलं पाहिजे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. आयुष्य कसं असावं? ते आयुष्य जगताना वागताना कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, तिरस्कार करू नका. जेवढं चांगलं जगता येईल, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं जगा, वागा, धर्माचरण करा, नीतिमूल्यांची जोपासना करा, नीतीने वागा. काय एखादा माणूस फिरायला गेलेला आहे, गेला फिरायला तो, चला थोडे दिवस सुट्टी आहे नाही का, त्याच्या पत्नीला घेऊन जर तो फिरायला गेला असेल तर तो आनंदात मजा घेत असतो, बिनधास्त फिरत असतो. तो चार चौघांमध्ये त्या पत्नीशी बोलतोय, पण सगळं काही संभाषण त्यांचं चालू असतंय. फिरता फिरता गाववाले जर तिकडे कुठे भेटले, दुसरे फिरायला गेलेले, तर उलट त्यांच्या समोर जातो, त्यांना हात मारतो, ओ दादा तुम्ही पण इकडे. खरंय की खोटं आहे? कारण जोडीला कोण आहे? जिच्या भोवती 7 फेऱ्या मारल्यात ना, ती पत्नी आहे. पण पत्नी घरी ठेवून जर भलतच काही नेलं असेल तर गावातला दिसल्यावर हाक मारील का तो, ओ दादा? तोंड लपवून कुठेतरी बाजूला जाईल तो, त्यांच्या समोरही जाणार नाही. कारण त्याला माहिती आहे आपण अधर्म करतोय, अनितीने वागतोय, हे शास्त्राला मान्य नाही, हे जगाला मान्य नाही. खाण्यातलं सार आसार माणसाला कळतंय, मग कर्मातलं का कळू नये? आमचं आयुष्य खाण्यावर अवलंबून आहे का कर्मावर? खाण्यावर म्हणाल तर कुत्रा पण भूक भागवतोय, मांजर पण भूक भागवते, प्राणी पण भूक भागवतात, पशु पक्षी काय आहे त्यांना भूक भागवतात ना. ते कर्म माणसाला दिलेले आहेत. आईला आई, बाईला बाई, ताईला ताई, माझं ते माझं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं. दुसऱ्याला पीडा करणं माझा धर्म नाही आहे, दुसऱ्याला आनंद देणं माझा धर्म आहे, दुसऱ्याला समाधान देणं माझा धर्म आहे. जो समाधान, जे सुख मी उपभोगतोय ते सुख इतरांनाही मिळावं, आणि ह्याच उद्देशाने अशाच पद्धतीने संतांनी कार्य केलं. म्हणून देहाने जरी संत नसले तरी विचाराने आपल्यामध्ये आहेत ना, आहेत. यालाच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि ते आमच्या जवळ आहे, आमच्यावर अवलंबून आहे. संतांचं येणं स्वइच्छा आहे, देवाचं येणं परिइच्छा आहे. भक्ताने हाक मारावी आणि मग देवाने यावं, दुसऱ्यावर अवलंबून आहे. ते द्रौपदी कारणे लागवे गे त्वरो धावतो सर्व सांडुने मागे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणून तया कारणे सिंह झाला. गजेंद्र महासंकटी वाट पाये, तया कारणे श्रीहरी धावत आहे. भक्ताने हाक मारावा आणि मग देवाने यावं, परिइच्छा आहे. पण आमचं येणं मात्र अनिच्छा आहे. आहे का कोणी इथं आल्यानंतर, जन्माला आल्याबरोबर ओम बोललाय तो पोरगा? कोणी आहे का महिलांपैकी जन्माला आली आणि माझी बाई ओम बोललेली, राम बोललेली, देवाचं नामस्मरण करत आली? तुम्ही काय आणि मी काय, आपलं सगळ्यांचा जन्म तसाच. काय केव्हा केव्हा बोललोच नाही असा ना, केव्हा केव्हाच ना. जन्म झालेला आहे, मृत्यू कधी यावा आम्हाला माहित नाहीये. पण मृत्यू कसा यावा हे आमच्या हातात आहे. कसा यावा म्हणजे चांगल्या वेळेला, चांगल्या ठिकाणी, चांगल्या काळामध्ये, याला महत्व नाही. ऐका, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले.
आत्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय झालं हे महत्वाचं नाही, आत्मा असताना आमच्या देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आत्मा गेल्यानंतर आमचा देह कोल्या कुत्र्याने खाल्ला, राख झाली, माती झाली, काय झालं आम्हाला माहित नाहीये. जिवंतपणी जर त्याच्यावर आमचं प्रेमच राहिलं नाही तर मेल्यानंतर त्याचे चोचले का मी पुरवणार आहेत, मेल्यानंतरचा त्याचा विचार का मी करणार आहेत. जो साधू आहे, जो सत्पुरुष आहे, जो संत आहे, जो आध्यात्मिक विचाराचा माणूस आहे, तो काय करतोय, आत्मा असताना मी काय करायचं याचा विचार करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करत असतो. आत्मा गेल्यानंतर माझ्या देहाचं काय होईल, कुठल्या तिथीला मृत्यू येईल, कुठल्या आयनामध्ये